हॅलो. हॅलो. जय सर. हा जेवण आवाज येतोय माझा व्यवस्थित? बारीक आवाज येते सर. बारीक आवाज हो. येतोय. ठीक ठीक. आता येतोय का आवाज व्यवस्थित? सर जय भीम. हा जेवण आवाज येतोय माझा? हो येतोय आवाज. हा. सर्वात आधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही सगळ्यांनी आता जे हजर झालेले आहेत, क्लासमध्ये हजर आहेत, सर्वांनी असाइनमेंट पूर्ण करून मला पाठवली आहे का? का कोणाची बाकी आहे अजून एखादी? आता वर्गामध्ये पाठवली आहे सर. वंदना सपकाळे. हो सर पाठवली. पाठवली बरं. हो सर पर्सनल पण पाठवली आणि ग्रुपवर पण पाठवली. हा ठीक आहे, पण पाठवली आहे ना, म्हणजे असं नको व्हायला की एखाद्या वेळेस मिस अंडरस्टँडिंग मध्ये राहून गेलं. नाही पाठवली. हॅलो. 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 हा बोला. सर माझ्या नावाचा प्रॉब्लेम आहे आणि फोन नंबर पण चुकीचा घातलेला आहे. तुम्ही तुमचं नाव आणि फोन मी टाकले ग्रुपवरती. हा मी ग्रुपवर सेंड केलेलं आहे काल. हो का? बरं बरं बरं. चालेल. आपली परीक्षा बहुतेक 15 जून पासून सुरू होते, तर त्या दृष्टीने आता आपल्याला तयारी करावी लागणार आहे सगळ्यांना, नवीन स्टुडंट, जुने स्टुडंट्स सगळ्यांना. तर आता आपण आतापर्यंत जेव्हापासून क्लास सुरू झाले आपले त्या दिवसापासून आपण पाली भाषेचं व्याकरण हा जो विषय होता किंवा त्या अनुषंगाने जे चॅप्टर आपल्या बुक्समध्ये होते त्याचा आपण अभ्यास केला. त्यामध्ये आपण वर्णमाला, नंतर क्रियापद, नंतर विभक्ती आणि सर्वनाम हे 4 चॅप्टरच्या अनुषंगाने आपण पाली भाषेचं बेसिक व्याकरण जो म्हणतो आपण, ते बेसिक व्याकरण आपण बघितलं. तर ह्या व्याकरणाचा उपयोग तुम्हाला साधारणतः ज्या जातक कथा आहेत किंवा धम्मपद अठ्ठकथा आहेत की ज्याच्यामध्ये बोली भाषा म्हणून पाली भाषेचा बऱ्यापैकी उपयोग केला गेलेला आहे. तर ते तुम्हाला निदान काळ कळू शकतात किंवा एकवचन किंवा अनेक वचनामध्ये किंवा कर्ता किंवा कर्म काय आहे, ह्या गोष्टी टेंटेटिव्हली म्हणजे साधारणतःपणे ढोबळ मानाने तुम्हाला त्या गोष्टी कळू शकतात किंवा समजू शकतात किंवा त्या पाली वाक्याचे अर्थ समजू शकतात. त्याच्यामध्ये बऱ्याचशा आणखी ॲडव्हान्स ग्रामर पण आहे, परंतु एकदमच तुम्हाला पाली भाषेचं ज्ञान नाही असंही होणार नाही. तर गाथा पण ज्या आहेत पाली भाषेमध्ये, ज्या गाथा आहेत त्या गाथा सुद्धा जरा हाय लेवलच्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये असं सरळ सरळ सेंटेन्सेस नाही आहे, विधान नाही आहे की अहम रामं गच्छामी वगैरे वगैरे असे नाही आहे. तर ते थोड्या स्टँडर्ड लेवलला किंवा ॲडव्हान्स लेवलला ते ग्रामर त्यांनी दिलेलं आहे आणि गाथा पण दिलेल्या आहेत. परंतु तुम्ही त्यानंतर तुमच्या पद्धतीने स्वतः लक्ष घालून थोडंसं ग्रामर जर डेव्हलप केलं तर तुम्ही आणखी पुढे चांगलं पुढे सरकू शकता पाली भाषेच्या क्षेत्रामध्ये. तर त्यानंतरचा जो भाग जो आहे घटक क्रमांक 1, 2, 3, 4 आपल्या बुक्समध्ये जे दिलेले आहेत, तो घटक क्रमांक जे घटक दिलेले आहेत त्या घटकांचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर या घटकांमध्ये पहिल्या घटकामध्ये आपल्याला पाली भाषा परिचय हा पहिला घटक आहे.
नंतर मग त्रिपिटकाची ओळख हा आहे. त्यानंतर आपल्याला त्रिपिटकाच्या ओळखीनंतर ज्या 6 संगती झाल्या, जे धम्म आपल्यापर्यंत पोचण्यास आता आपण ज्याचा अभ्यास करू शकतो आहे, त्याला कारणीभूत काय काय घटना घडल्यात त्या घटनांचं वर्णन ह्या 6 संगती म्हणजे काय, अधिवेशन म्हणा किंवा परिषद म्हणा, अशा पद्धतीने ते सगळं संगायन करून ते संगायनाच्या माध्यमातून काही चॅन्टिंगच्या स्वरूपामध्ये काही काळापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचल्या. त्यानंतर मग लिखित स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत धम्म पोहोचला. तर त्याचे वर्णन सुद्धा सगळं आपल्या सेकंड चॅप्टरमध्ये आपल्याला मिळेल. आणि पूर्ण त्रिपिटक जे आहे की जे रामायणापेक्षा महाभारत हे ग्रंथ जे आहेत त्याच्यापेक्षा जवळजवळ 11 पटीने मोठं हे बौद्ध साहित्य आहे. तुम्ही कल्पना करू शकत नाही इतकं मोठं साहित्य जगामध्ये कुठल्याही देशामध्ये किंवा कुठल्याही धर्मामध्ये आढळून येत नाही. एकमेव असा बौद्ध धम्म आहे किंवा बुद्धांनी सांगितलेला धम्म आहे की त्यामध्ये जीवन सुखी करण्यासाठी किंवा प्रज्ञेने बघण्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत किंवा हे जे काही विकार जे आहेत, जे पुनर्जन्म घेण्यास आणि दुःख उत्पन्न करण्यास जे काही अविद्या कारणीभूत आहे, ह्या सगळ्या गोष्टींना नष्ट करण्यासाठी जे काही नैतिक गोष्टी, नैतिक बाबी धम्मामध्ये जे सांगितलेले आहेत बुद्धांनी, ते सगळं तुम्हाला ह्या बौद्ध साहित्यामध्ये आढळून येईल. म्हणून जगातलं हे एकमेव असं साहित्य आहे की ते कोणत्याही जातीतील, कोणत्याही धर्मातील पुरुष असो, स्त्री असो, मुलगा असो, मुलगी असो किंवा गरीब असो, श्रीमंत असो, आजारी असो किंवा चांगला व्यक्ती असो, ह्या सगळ्यांना लागू होतं. हे व्यक्तीच्या बाबतीमध्ये आज मी सांगितलं, परंतु इव्हन भगवान बुद्धांनी हा जो निसर्ग आहे किंवा हे पूर्ण जगत जे आहे किंवा हे पूर्ण अंतरिक्ष आहे, म्हणजे ज्या सूर्यमाला ज्या आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा बौद्ध साहित्यामध्ये त्यांनी धम्म उपदेश केलेला आहे, भाष्य केलेलं आहे, त्याविषयी सुद्धा वचनं आहेत. इतकं अगाध साहित्य बौद्ध साहित्यामध्ये आहे. ह्या साहित्याचा अभ्यास जर करायचा म्हटलं, ज्यावेळेस मी वाचलं की 84,000 सूत्र बौद्ध साहित्यामध्ये आहे, तर मला प्रश्न पडला, म्हटलं हे 84,000 सूत्र आपण रोज एक वेळा जरी वाचलं, त्याचा अभ्यास केला तर आपल्याकडनं वाचून होऊन जाईल. परंतु ज्यावेळेस मी रोज एक म्हटलं तरी सुद्धा म्हटलं वर्षाला 365 दिवस असतात, तर एका वर्षामध्ये आपण 365 सूत्रच वाचू शकतो. आणि ज्यावेळेस मी 84,000 भागीला 365 वर्ष हे केले दिवस, तर ते वर्षामध्ये ज्यावेळेस त्याची गणना आली तर ते म्हणजे ते बघून मला आश्चर्यच वाटलं की म्हटलं जरी लहानपणापासून म्हणजे जन्मल्यापासून जरी सुरुवात केली मरणापर्यंत आणि तेही म्हणजे जास्तीत जास्त जे आयुष्य आहे ते 60-70 वर्ष जरी धरलं तरी सुद्धा एका जन्मामध्ये, एका जीवनामध्ये, एका आयुष्यामध्ये तुमचं पूर्ण त्रिपिटक जे आहे ते वाचून त्याचा अर्थ समजून होऊ शकत नाही. तर कमीत कमी 4-5 वेळा तरी तुम्हाला 60-70 वर्षाचं आयुष्य घेऊन तुम्हाला मनुष्य जन्मामध्ये तुम्हाला यावं लागेल, त्यावेळेस ते एवढं साहित्य तुमचं वाचून होईल. परंतु भगवान बुद्धांनी एकाच आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टींवरती, सूर्यमालेवरती, वनस्पतीवरती, औषधांवरती, मनावरती, मंत्र हा प्रमुख घटक आहे, नंतर रूपावरती, या असंख्य जे विषय जे आहेत मानवाशी किंवा निसर्गाशी निगडीत, याच्यावर चिंतन
मनन करून हे सगळे जे वचन जे आहेत 84,000 सूत्र जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी धम्माचं उपदेश केलेला आहे. तर असा हा धम्म जो आहे हा सगळा धम्म जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल, जाणून घ्यायचा असेल, कळून घ्यायचा असेल तर तुम्हाला पाली भाषा शिकणं त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे त्याच्यातनं सुटका नाही. जोपर्यंत तुम्ही पाली भाषा शिकत नाही त्याच्यातले गर्भित अर्थ जे आहेत भगवान बुद्धांनी सांगितलेले त्यातल्या नवीन नवीन ज्या काही गोष्टी आहेत जीवनाशी निगडीत, आयुष्याशी निगडीत, जोपर्यंत तुम्हाला पाली भाषा पूर्णपणे समजत नाही तोपर्यंत धम्म तुम्हाला कळणार नाही. आणि धम्म हा भगवान बुद्धांनी सांगितलेलं की अयंग अधिगतो, हा धम्म जो आहे मी मिळवलेला पणितो आहे, गंभीरो आहे, दूरवचरो आहे, अवितत्व आहे. म्हणजे इतका तो गंभीर आहे की जर तुम्ही त्याला जर व्यवस्थितपणे तुम्ही आत्मसात केला नाही तर त्याचा परिणाम उलटा सुद्धा होऊ शकतो. तर एका अलगद्द सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. जर एखादा व्यक्तीला जर इच्छा जर झाली, साप पकडायची इच्छा जर झाली आणि तो त्या इच्छेने समजा जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये साप बघत असताना म्हणजे शोधत असताना जर एखाद्या ठिकाणी त्याला साप दिसला आणि त्यांनी त्या सापाला कोणत्याही प्रकारचं चांगल्या प्रकारे ट्रेनिंग न घेता पकडण्याचा जर प्रयत्न केला, त्यांनी त्या सापाला मध्येच शेपटीला नाही पकडलं, तोंडाजवळ नाही पकडलं आणि मध्येच जर पकडलं तर त्याचे काय परिणाम होतील? निश्चितच तो साप त्या व्यक्तीला चावेल. तो साप जर विषारी असेल तर तो मनुष्य मरू शकतो किंवा साप जरी विषारी नसला तरी त्याला किती वेदना, अत्यंत वेदना होऊ शकतात. तर जोपर्यंत तुम्हाला धम्माचं योग्य प्रशिक्षण मिळत नाही किंवा धम्म व्यवस्थित कळत नाही तोपर्यंत सुद्धा त्याला आत्मसात करणं हे ह्याच पद्धतीचं आहे की जसं की सापाला पकडणं आहे. कारण त्याचे उलटे परिणाम होऊ शकतात. जर तुम्ही योग्य प्रकारे जर धम्माचं शिक्षण घेतलं नाही तर त्याचे योग्य परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळणार नाही, त्याचा लाभ होणार नाही. असाच एक भिक्खू होता. भगवान बुद्धांनी एक जे काही अंतराय धम्म जे आहेत की जे नुकसानकारक, हानिकारक जे धम्म आहेत, धम्म म्हणजे इथे विचार किंवा कृती वगैरे, धम्माचा वेगवेगळा खूप अनुषंगाने असा अर्थ निघतो. तर तो जो भिक्खू जो आहे तो भगवान बुद्धांनी जे काही विघ्नकारक जे धम्म किंवा विचार सांगितले होते किंवा उपदेश केला होता तर त्या विघ्नकारक उपदेशाने त्याचे परिणाम जे आहेत ते विघ्नकारकच होत असतात. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी उपदेश दिलेला. परंतु हा जो भिक्खू जो आहे हा बुद्धांनी सांगितलेले जे धम्मोपदेश आहे हा नीट व्यवस्थित न ऐकून घेता, न समजून घेता स्वतःच्याच मनाने हा असं असं असू शकतं किंवा असं असेल असं समजून लोकांना त्यांनी गावामध्ये, शहरामध्ये जिथे जाईल तिथे तो सांगत होता की भगवान बुद्ध जे आहेत, जे धम्मदेशना देतात ते अगदी विज्ञानावरती आधारित नाही, तत्वज्ञानावरती आधारित नाही. ते एक तर्काने ते धम्म सांगत असतात. कधी कधी ते लागू होतात, कधी कधी लागू होत नाही. जसं की ज्यांनी जे विघ्नकारक धम्म सांगितले, विचार सांगितले, त्याचं सेवन केल्यानंतर सुद्धा मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. विपाक म्हणजे नष्ट करणारे जे काही विपाक जे आहेत, फळ जे आहेत ते मला प्राप्त झाले नाहीत किंवा लाभले नाहीत असं तो सांगायचा. आणि ज्यावेळेस भिक्खूंना कळालं की हा भगवान बुद्धांच्या धम्माचा हा काय करतोय, विपर्यास करतोय, चुकीचं सांगतोय, तो भगवान बुद्ध त्याला समजून सांगतात की तू अशा पद्धतीने समजून घेऊ नकोस, नीट व्यवस्थित धम्माचा अभ्यास कर, त्याचा पालन कर, त्याची प्रॅक्टिस कर, तरच तुला त्याचा फायदा होईल. परंतु त्या भिक्खूने अशा प्रकारे काही न ऐकता त्याने त्याच पद्धतीने त्याचं वर्तन जे आहे ते चालू ठेवलं. त्याच्या बरोबरचे सगळे भिक्खू आहार्त पदाला पोहोचले.
अहर्थ झाले, पण हा भिक्खू साधा सद्दागामी किंवा स्वतःपन्न सुद्धा झाला नाही. आणि नंतर त्याच्या सगळ्यात शेवटी ज्या वेळेस हे लक्षात येतं, त्यावेळेस परत तो बुद्धांकडे जातो आणि तो माफी मागतो की मी अशा पद्धतीने वागलो, बोललो, मला धम्माचा काहीच लाभ झाला नाही. त्यावेळेस भगवान बुद्ध परत त्याला धम्म सांगतात, शिकवतात, समजून सांगतात. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या ज्या गोष्टी सांगण्याचा माझा उद्देश असा आहे की जोपर्यंत तुम्ही भगवान बुद्धांचा जो धम्म जो आहे, त्रिपिटकात मध्ये जो दिलेला धम्म जो आहे की जो पाली भाषेमध्ये आहे, एकतर तुम्हाला स्वतःला त्याचं अध्ययन करावं लागेल. त्या अध्ययन करण्यासाठी तुम्हाला पाली भाषा शिकावी लागेल किंवा तुम्हाला अशा व्यक्तींचं मार्गदर्शन घ्यावं लागेल की ज्यांना पाली भाषा माहीत आहे, की जे पाली भाषेतून सगळे सूत्रांचं व्यवस्थित स्पष्टीकरण करू शकतात किंवा त्याच्यावरती प्रकाश टाकू शकतात. अशा व्यक्तींचं तुम्हाला मार्गदर्शन घ्यावं लागेल, त्यांच्याकडनं उपदेश घ्यावा लागेल, प्रशिक्षण घ्यावं लागेल. ह्या 2 गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. तर त्यापैकी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःच जर प्रशिक्षित झाले तर तुम्हाला धम्म चांगल्या पद्धतीने कळू शकतो आणि तुमच्या जीवनामध्ये फार मोठा बदल होऊ शकतो. हे अगदी सत्य आहे. मी माझ्या डोळ्यांनी हे सगळं बघितलेलं आहे, अनुभव केलेला आहे. मी स्वतः अनुभव केलेला आहे. माझं पण जीवन जे आधीचं जीवन जे होते ते फार हेक्टिक, अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, ताणतणावाचं होतं. प्रत्येकाचंच असतं. परंतु जसाही मी ह्या क्षेत्रामध्ये आलो तर त्यामध्ये मी स्वतःकडे बघायला लागलो. विपश्यनाच्या माध्यमातून प्रज्ञा ज्यावेळेस उत्पन्न झाली, तर प्रत्येक घडामोडीकडे, प्रत्येक प्रसंगाकडे, प्रत्येक व्यक्तीकडे जो बघण्याचा जो दृष्टिकोन जो होता माझा आधीचा, तो कंप्लीट पूर्णपणे बदलला. तर अशा प्रकारचे बदल तुमच्याही जीवनामध्ये येऊ शकतात. इतकं महान ज्ञान आपल्या ह्या पाली भाषेच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. हे सांगण्याचा मी या ठिकाणी तुम्हाला प्रयत्न केला आहे. तर ही पाली भाषा जी आहे, ह्या पाली भाषा शिकण्याचा जो काही मागचा उद्देश जो आहे, तो उद्देश तुम्हाला मी इथे स्पष्ट केलेला आहे. आपल्याला परीक्षा देऊन पास होणं हा विषय नाही, हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. आणि तुम्ही स्वतः फार लकी आहात की तुम्हाला बघा ती बुद्धी सुचली धम्माकडे वळण्याची, पाली भाषा शिकण्याची. या गोष्टी सहजासहजी प्रत्येकालाच होता असं नाही. आता तर बुद्धही नाहीये स्वतः सांगणारे, परंतु ज्या काळामध्ये बुद्ध अस्तित्वात होते त्या काळामध्ये ही असे असंख्य लोक होते की त्यांच्या समोर बुद्ध होते, धम्म होता, संघ होता, परंतु ते त्या धम्माचा रस घेऊ शकले नाही. बुद्धांचं दर्शन त्यांच्या छायेखाली ते येऊ शकले नाही, संघामध्ये सामील होऊ शकले नाही, कारण अज्ञान. त्यालाच भगवान बुद्धांनी कुतूजन म्हटले आहे. तर अशा प्रकारे जे काही महत्व आहे पाली भाषेचं किंवा जो काही उद्देश आहे आपल्याला शिकण्याचा, तो मी या ठिकाणी सांगितलेला आहे. तर पाली भाषा शिकून तुम्ही नेमका कशाचा अभ्यास करणार, तर भगवान बुद्धांनी पूर्ण आपले जे काही 84,000 सूत्र जे आहेत ते पाली भाषेमध्ये सांगितलेच आणि हेच सूत्र 3 भागामध्ये नंतर डिव्हाइड केले गेले. हेच सूत्र नंतर 3 भागामध्ये डिव्हाइड केले गेले, वर्गवारी झाली. तर त्यामध्ये विषयानुसार किंवा संख्येनुसार किंवा त्याच्या तत्व म्हणजे विज्ञानाशी म्हणजे सायन्सशी मिळता जुळता विचार जो असेल, अशा 3 भागांमध्ये हे बुद्धांचे सगळं वचन जे आहे, उपदेश जे आहे, हे डिवाइड केले गेले. आणि त्यालाच पहिला भाग जो म्हणतो आपण विनय पिटक म्हणतो, की ज्यामध्ये भगवान बुद्धांनी पूर्णपणे भिक्खूंनी कशा प्रकारे जीवन जगावं, काय करावं, काय करू नये, त्यानंतर उपासक आणि उपासिका यांनी भिक्खूंबद्दल यांची भिक्खूंच्या संबंधित काय जबाबदारी आहे ते सुद्धा ह्या विनय पिटकामध्ये सांगितलेलं आहे. भिक्खूंची समाजाच्या प्रती काय जबाबदारी आहे किंवा उपासक उपासिका यांना
कशा प्रकारे धम्माचा उपदेश करायचा आहे, हे सगळ्या ज्या नियम जे आहेत, ज्या अटी आहेत, शर्ती आहेत, सगळ्या या विनय पिटकामध्ये दिलेले आहेत. मग तो भिक्खूंनी असो किंवा उपासक असो किंवा उपासिका असो किंवा भिक्खू असो, सगळ्यांचे नियम जे आहेत, अटी शर्ती जे आहेत, अटी शर्ती म्हणण्यापेक्षा नियम जे आहेत ते सगळे विनय पिटकामध्ये आहे. आणि प्युअर धम्माचा जो उपदेश जो आहे भगवान बुद्धांनी सुत्त पिटकामध्ये दिलेला आहे, त्यालाच आपण सूत्र म्हणतो. तर सुत्त पिटकामध्ये भगवान बुद्धांनी छोट्या मोठ्या उपमा देऊन, काही प्रसंगाचं वर्णन करून, छोट्या स्वरूपामध्ये, काही ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये धम्माचा उपदेश केलेला आहे. त्याच्यामध्ये उपमा दिलेल्या आहेत, काही ठिकाणी उदाहरणं पण दिलेले आहेत, की जे सामान्य व्यक्ती जो आहे तो त्या कथांच्या माध्यमातून, उपमांच्या माध्यमातून तो सहजपणे समजू शकतो. अशा पद्धतीने जे काही सूत्र सांगितले ते सगळे सूत्र या सुत्त पिटकामध्ये समाविष्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये परत वर्गवारी आहे, ते आपण डिटेल बघूच. नंतर जो अभिधम्म जो आहे, तिसरा भाग जो आहे बौद्ध साहित्याचा, त्याला अभिधम्म म्हटलेला आहे. म्हणजे उच्चस्तरीय धम्म, की ज्यामध्ये कथा नाही आहे, ज्यामध्ये उपमा नाही आहे, जिथे विलास म्हणजे शब्द विलास नाही आहे, परंतु फक्त आणि फक्त तिथे सायन्स आहे, विज्ञान आहे. सायन्स आणि विज्ञान याच्यामध्ये पण फरक आहे, परंतु जसं ज्या ह्या निसर्गामध्ये ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या घडामोडी घडतात, जशा आहेत तशा ह्या अभिधम्मामध्ये वर्णित करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे जसे की इकडे सुत्त पिटकामध्ये भगवान बुद्धांनी जल हा शब्द वापरलेला आहे किंवा उदक म्हणजे पाणी असा शब्द वापरलेला आहे, तर ते शब्द अभिधम्मामध्ये वापरलेले नाहीत. तर ते सायन्सच्या दृष्टिकोनातून H2O म्हणजे सायन्समध्ये पाण्याला काय म्हटलं जातं, H2O म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू, असं मिळून त्याला पाणी म्हटलं जातं, जल म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने अभिधम्मामध्ये मन म्हणजे काय, रूप म्हणजे काय, त्याचे किती भाग आहेत, त्या मनाचे किती भाग आहेत, मनाचे किती प्रकार आहेत, हे एकदम हाय लेवलला याच्यामध्ये अभिधम्मामध्ये भगवान बुद्धांनी त्याचे उपदेश केलेला आहे. तर हे सगळे उपदेश जे आहेत ते पाली भाषेमध्ये आहेत. आणि ही पाली भाषा भगवान बुद्धांच्या काळामध्ये काय एक प्राकृत भाषा म्हणून ओळखली जात होती, आणि तीही बोली भाषा म्हणून ओळखली जात होती. कारण सामान्य माणूस जो आहे, गरीबातला गरीब माणूस, ते म्हणजे राजवाड्यापर्यंत सुद्धा म्हणजे राजकर्ते जो आहेत ते सुद्धा त्यावेळेस बोली भाषा जी आहे ती पाली भाषा जी आहे ती तिचा उपयोग करत होते. आता याच्यामध्ये पाली भाषा आणि मागधी भाषा याच्यामध्ये फरक काही नाही. मागधी भाषेलाच पाली भाषा म्हटली जाते, परंतु हा जसा पाली शब्द पुढे आला, तो कसा पुढे आला आपण बघू. तसा हा मागधी शब्द ह्या देशातून किंवा पाली साहित्यातून तो कसा मागे हटत गेला. ऍक्च्युली ही भारतातलीच मगध प्रांतामध्ये बोलली जाणारी, उत्तर भारतामध्ये बोलली जाणारी, मोठ्या प्रमाणात बोलली जाणारी ही बोली भाषा ही प्राकृत भाषा, अशी भाषा. तर ह्या भाषेचा उपयोग जो आहे भगवान बुद्धांनी आपल्याला स्वतःला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर लोकांपर्यंत हा धम्म पोहोचवण्यासाठी या भाषेचा त्यांनी उपयोग करून घेतला. आता मग ही पाली भाषा साहित्यामध्ये, पाली हा शब्द साहित्यामध्ये कसा आला, पाली शब्द. आता हा पाली शब्द याचा जर ओढ करायला जर गेलं किंवा अर्थ समजा जर आपल्याला काढायला गेलं तर याचे फार वेगवेगळे आहे. नुसतंच पाली जर म्हटलं तर पालेती ती पाली असं पण एका ठिकाणी म्हटलेलं आहे, म्हणजे जे पालन पोषण करते ती पाली. आता असं ते असं लँग्वेज म्हणून त्याच्यामध्ये असं म्हटलेलं नाही भाषा म्हणून. किंवा पाचा अर्थ जो आहे पालीचा संस्कृतमध्ये पंक्ती सारखा पण होतो किंवा ओळ होते, लाईन होते. किंवा पाली हा शब्दाचा अर्थ टेक्स्ट म्हणून पण घेतला जातो. म्हणजेच काय, टेक्स्ट म्हणजे काय, वचन.
वचन वगैरे हे सगळं पाली शब्दाचा अर्थ आहे. आता हा जो शब्द जो आहे हा शब्द पूर्वी म्हणजेच बुद्धांच्या नंतर जो काही काळ होता साहित्याचा, तर त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला ती पाली हा शब्द आढळून येत नाही. ॲज अ भाषा म्हणून ॲज अ भाषा म्हणून म्हणजे भगवान बुद्धांचे जे काही साहित्य जे आहे त्याचे दोन महत्वाचे भाग आहेत. एक लक्षात ठेवा. एक म्हणजे काय, मूळ त्रिपिटक. मूळ त्रिपिटक त्याच्यामध्ये विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक. पिटक म्हणजे काय, भाग, वर्गवारी. हे तीन भाग याच्यामध्ये येतात, ते मूळ पिटकामध्ये येतात. परंतु याच्यावरती ह्या मूळ त्रिपिटकावरती बुद्धघोष, नंतर धम्मपाल वगैरे हे जे काही अठ्ठकथाकार जे होऊन गेले, म्हणजे मूळ त्रिपिटकावर ते वाचून प्रत्येक शब्दाचं स्पष्टीकरण, त्याचा संदर्भ, तो प्रसंग हे लिहून ह्या लोकांनी अठ्ठकथा लिहिल्या, म्हणजेच काय, अर्थकथा लिहिल्या. आणि त्या मूळ त्रिपिटकापेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे हे दोन भाग जे आहेत, अठ्ठकथा आणि मूळ त्रिपिटक, हे दोन भाग आहेत. तर तुम्ही हा पाली जो शब्द जो आहे, हा पाली शब्द तुम्हाला मूळ त्रिपिटकामध्ये कुठेही आढळणार नाही. परंतु हा शब्द जो आहे, पाली शब्द, तुम्हाला अठ्ठकथेमध्ये मात्र नक्की तुम्हाला वाचायला मिळेल किंवा बघायला मिळेल. तर त्याचं कारण म्हणजे बुद्धघोष जे आहेत अठ्ठकथाकार, त्यांनी हा शब्द, पाली शब्द, त्याचा अर्थ काय, त्याचं वर्णन त्यांनी अठ्ठकथामध्ये केलेलं आहे. बघू आपण. तुम्हाला हे मी एक स्पष्टीकरण दिलं की पाली शब्द हा मूळ त्रिपिटकामध्ये येत नाही, ॲज अ लँग्वेज म्हणून येत नाही, किंवा मूळ त्रिपिटकाचा वचन म्हणून सुद्धा येत नाही, तो शब्दच येत नाही. परंतु अठ्ठकथेमध्ये येतो. परंतु तो अठ्ठकथेमध्ये वेगवेगळ्या संदर्भाने कसा येतो त्याचा आपण पुढे विवेचन बघूच. तर अशा प्रकारे हा शब्द जो आहे, पाली शब्द जो आहे, हा शब्द म्हणून पूर्वी प्रचलित होता, परंतु भाषा म्हणून तो प्रचलित नव्हता. हे लक्षात घ्या. भाषा म्हणून मागधी भाषा हेच नाव प्रचलित होतं. पाली भाषा हा शब्द आताच्या अलीकडच्या काळामध्ये 19व्या शतकापासून तो रूढ झाला. तो कोणी रूढ केला तेही आपण बघू. तर ही जी पाली भाषा जी आहे, तिला मूळ नाव जे आहे ते प्राकृत भाषा आहे. भाषा हे दोन वर्गामध्ये मोडतात, एक प्राकृतमध्ये आणि दुसरा संस्कृतमध्ये. तर प्राकृत भाषा म्हणजे काय, ही जी प्रकृतीने आपोआप मनुष्याच्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवल्या जातात, व त्या मुखातनं त्याच्या होटाचे किंवा दातांचे किंवा आवाजाच्या माध्यमातून ज्या काही हालचाली होतात त्याच्यातनं जातात, किंवा शरीराच्या हालचालींद्वारे तो ते आवाज वगैरे काढून, ध्वनी काढून तो आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवतो. याला प्राकृतिक भाषा म्हणतात. याला कुठल्याही प्रकारचे नियम नसतात, अटी शर्ती नसतात, त्याचं कुठल्या प्रकारे लिखाण नसतं. फक्त आपोआप जन्मापासून आई वडील किंवा अवतीभोवतीचे जे काही लोक बोलतात, जसे बोलतात त्याप्रमाणे तो शिकत राहतो, शिकतो, आणि ती जी बोलण्याची जी काही भाषा एक प्रकारे तयार होते, तिला प्राकृत भाषा म्हणतात. आणि दुसरी भाषा संस्कृत भाषा, जी भाषा कोणीतरी एकाने ती तयार केलेली असते, तिच्यावरती नियम असतात, त्याच्यावरती अटी असतात, त्याचं स्पष्टीकरण असतं, त्याचा शब्दसंग्रह भरपूर असतो, त्याचं एक प्रकारे व्याकरण असतं, नियमबद्धता असते, सूत्रबद्धता असते. त्याला संस्कृत म्हणजे स्वतः तयार केलेली, कृत म्हणजे काय, केलेली, संस म्हणजे स्वतः केलेली भाषा, संस्कृत. तर अशाही भाषा जगामध्ये भरपूर आहेत.
आपल्याला फक्त भारतामध्ये संस्कृत नावाची एक भाषा आपल्याला माहीत आहे. तर ती भाषा ही डेव्हलप केलेली भाषा आहे, विकसित केलेली भाषा आहे. म्हणजे ज्या प्राकृत भाषा पूर्वीच्या ज्या होत्या त्याच्यातून ती निर्माण केलेली भाषा आहे, तयार केलेली भाषा आहे. ती काही पुरातन काळातली किंवा इतर भाषांची जननी किंवा सर्वात जुनी भाषा असं काही नाही. तिच्या नावामध्येच तुम्हाला त्याचा अर्थ कळून येईल. आणि ही भाषा पाणिनी नावाचा जो व्यक्ती जो होता त्यांनी ही तयार केलेली. कशासाठी तयार केलेली? एका विशिष्ट वर्गाला ज्ञान मिळावं, त्याच्यामध्ये ज्ञान काय म्हणतात त्याला, ज्ञान सर्व एकत्रित करावं आणि ते सुरक्षित राहावं, या दृष्टिकोनातून त्यांनी ज्या काही त्या काळातल्या ज्या काही प्राकृत भाषा होत्या त्यातले जे प्रत्यय होते, त्यातले जे काही व्याकरण होते, त्यातले जे काही क्रियापद होते, त्यातले काही धातू जे होते, त्याच्यावर नियमबद्धता करून किंवा सूत्रता लावून त्यांनी ती संस्कृत भाषा तयार केली. तर पाली भाषा ही संस्कृत भाषा नाही, तर ती काय आहे? प्राकृत भाषा आहे. तर अशी पूर्वी वैदिक भाषा पण होती. वैदिक भाषा. आता वैदिक भाषा जी होती, तुम्हाला इतिहास तर माहित आहे, ह्या भारत वर्षामध्ये बाहेरून आलेले जे काही लोक होते ते लोक कुठल्याही प्रकारचे शिक्षित नव्हते. ते म्हणजे शिकार करत, हंटिंग करत 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 ते अफगाणिस्तानच्या माध्यमातून मार्गाने वगैरे ह्या देशामध्ये आलेत. आणि ह्या देशामध्ये याच्याही म्हणजे त्यांच्या आगमनाच्या आधी इथली जी अगदी प्रगल्भ आणि विकसित जी संस्कृती होती, भाषा होती, भाषा शैली होती, संस्कृती होती, ती जी संस्कृती होती त्याच्यामधून ह्या लोकांनी काही जे काही स्वतःसाठी भाषा निर्माण केली किंवा काही लिखाण काम केलं त्याला वैदिक असं म्हटलं जातं. कारण सिंधू संस्कृती ही सर्वात पुराणी संस्कृती, जुनी संस्कृती म्हणून इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. तर त्या काळामध्ये वैदिक जी भाषा जी होती ही जुनी भाषा म्हणून आता इतिहासकारांनी आपल्या समोर आणलेली आहे. परंतु खूप भाषा होत्या, परंतु इतिहासामध्ये त्याची नोंद नाही. तर ही वैदिक भाषा भगवान बुद्धांच्या काळाच्या आधी बोलली जात होती. त्याच्यामध्ये नंतर परत कालांतराने काही वर्षांनी, शेकडो वर्षांनी, हजार वर्षांनी परत काही बदल होत होत छंदस नावाची भाषा डेव्हलप झाली. मग त्या छंदस नावाच्या भाषेमध्ये काही वैदिक शब्द पण त्यामध्ये ऍड झाले. परत जे काही नैसर्गिक प्राकृतिक भाषा ज्या होत्या त्याचंही त्याच्यामध्ये मिश्रण झालं आणि नंतर मग ही एक छंदस भाषा निर्माण झाली. भगवान बुद्धांच्या काळामध्ये ही भाषा बोलली जात होती, ही पण भाषा बोलली जात होती, पाली भाषा पण बोलली जात होती. आणि त्याच्यानंतर जी भगवान बुद्धांनी आपल्या उपदेशासाठी जी भाषेची निवड केली ती पाली भाषा, प्राकृतिक भाषा, त्यावेळची मागधी भाषा याचं चयन केल्यामुळे ह्या भाषेला भगवान बुद्धांनी अंगीकारल्यामुळे आणि त्याच्यामध्ये उपदेश दिल्यामुळे नंतर ह्याच भाषेला राजभाषा दर्जा मिळाल्यामुळे नंतर ह्याच भाषेला ज्यावेळेस लिखित स्वरूपामध्ये बौद्ध साहित्य आलं तर ह्या भाषेला एक साहित्यिक दर्जा सुद्धा मिळाला आणि असा विकास या भाषेचा होत गेला. तर अशा प्रकारे पाली भाषाचा जो काही प्रवाह जो आहे म्हणजे वैदिक काळापासून वैदिक भाषा, छंदस भाषा, प्राकृत भाषा, नंतर संस्कृत भाषा, तर अशा त्याचा विकास होत 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 नंतर ज्यावेळेस श्रीलंकेमध्ये संगती ज्यावेळेस झाली, परिषद झाली असंख्य भिक्खूंची, तर त्यावेळेस त्यांनी जे चॅन्टिंगच्या माध्यमातून, पाठांतराच्या माध्यमातून जो धम्म जीवित ठेवला होता, त्यावेळेस हा जो धम्म जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी पाम वृक्षाचे जे काही ताडपत्रा वगैरे असतात ना, तर त्याच्यावरती त्यांनी तो धम्म लिहून लिखित स्वरूपामध्ये जतन केला. तर तो पहिल्यांदा तो धम्म लिखित स्वरूपामध्ये आपल्याला आढळून येतो. तर याचा अर्थ असा नव्हे की बुद्धांच्या काळामध्ये लेखनाची
किंवा मूळ त्रिपिटक असेल असं ह्या ठिकाणी त्या म्हणजे कथाकथेमध्ये सांगितलं. काय पहिला अर्थ, एक तर पाली हा शब्द असेल तर त्याचा अर्थ जो आहे तो एक तो बुद्ध वचन म्हणून असेल किंवा मूळ त्रिपिटक, जसे की मी तुम्हाला सांगितलं सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक, बरोबर. किंवा पाली शब्दाचा अर्थ पाठ असेल, जसं आपण लेसन म्हणतो ना, लेसन, तर त्या शब्दाचा अर्थ पाठ असू शकतो किंवा त्रिपिटकाचा पाठ असाही असू शकतो. अशा प्रकारचा म्हणजे संशोधन त्या ठिकाणी लोकांनी पूर्वीच्या म्हणजे अट्टकथाकारांनी ते लिहिलेलं. तर पूर्वी दीपवंश नावाचा जो श्रीलंकेचा जो ग्रंथ होता, श्रीलंकेमध्ये लिहिलेला जो दीपवंश नावाचा जो ग्रंथ होता, त्या ग्रंथामध्ये बुद्ध वचन म्हणून पाली शब्दाचा प्रथमतः उपयोग केला गेला. त्याच नंतर 5व्या शतकामध्ये म्हणजे 5व्या शताब्दीमध्ये जो महावंश नावाचा जो ग्रंथ होता, त्या ग्रंथामध्ये सुद्धा पाली शब्दाचा अर्थ बुद्ध वचन म्हणून करण्यात आला. बघा, म्हणजे ह्या आता हे पाली शब्दाचा आपण इतिहास बघतो आहोत. त्याचबरोबर आचार्य धम्मपाल जो आहे, ज्यांनी 5वी-6व्या शताब्दीमध्ये म्हणजे इसवी सन 5वी-6वी शताब्दी, तर या काळामध्ये परमत्थ दीपिनी नावाची एक अट्टकथा लिहिली. त्या अट्टकथेमध्ये त्यांनी पाली शब्दाचा जो अर्थ घेतलेला आहे तो मूळ त्रिपिटकाचा पाठ असा त्यांनी अर्थ घेतलेला आहे. परंतु आत्ताच्या 19व्या शतकामध्ये एक ग्रंथ शासनवंश नावाचा एक ग्रंथ आला. तर त्या ग्रंथामध्ये सुद्धा 19व्या शतकामध्ये याचा अर्थ म्हणजे पाली शब्दाचा अर्थ बुद्ध वचन किंवा मूळ त्रिपिटकाचा पाठ असा घेण्यात आलेला. तर अशा प्रकारे हा जो पाली शब्दाचा जो अर्थ जो दिलेला आहे, माहिती दिलेली आहे, तर पाली शब्द हा भाषा या अर्थाने कुठेही तुम्हाला आढळून येत नाही. आलं लक्षात? पाली शब्द हा भाषा या अर्थाने कुठेही तुम्हाला आढळून येत नाही. परंतु त्याचा पुढे पाली ह्या शब्दाचा भाषा म्हणून जो उपयोग केला गेला तो केव्हा केला गेला? 19व्या शतकानंतर. 19व्या शतकाच्या आधी तुम्हाला पाली शब्द पाली भाषा म्हणून भाषा या अर्थाने कुठेही तुम्हाला आढळून येत नाही. परंतु तुम्हाला 19व्या शतकानंतर भिक्षू प्रज्ञास्वामी त्यांनी आपल्या ह्या शासन वंश ग्रंथामध्ये पाली शब्दाचा भाषा म्हणून उल्लेख केले आणि तिथून मग ह्या शब्दाला, पाली शब्दाला भाषा म्हणून ओळख मिळायला सुरुवात झाली. आणि त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की मी हा जो ग्रंथ लिहितो आहे तो पाली भाषेमध्ये लिहितो आहे. म्हणजे त्यांनी सवर्णनम पाली भाषाय अकांसी म्हणजे सवर्णासहित स्पष्टीकरणासहित पाली भाषेमध्ये हा ग्रंथ मी केला. अकांसी म्हणजे काय? केला, भूतकाळामध्ये आहे. अशा प्रकारे त्यांचं ते वचन असल्यामुळे हा जो शब्द जो आहे हा पाली भाषा म्हणून पाली शब्द हा पुढे आला. त्यानंतर एक मोठा जो वस्क दुबे श्रीलंकेमध्ये एक मोठा तत्वज्ञानी होता, तर त्यांनी सुद्धा त्याच्या ज्या अभिधान पद्दीपिका म्हणून जी सूची होती त्याच्यामध्ये सुद्धा पाली भाषा, आपलं पाली शब्द जो आहे तो धम्म व भाषा या दोघांना सूचित करतो असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु त्यांनी पालीच्या ऐवजी मागधी शब्द वापरलेला नाही. आलं लक्षात? परंतु पाली भाषा जी आहे हीच मागधी भाषा आहे याचे पुरावे देखील नंतर मिळालेले आहेत, सापडलेले आहेत. परंतु त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार अजूनही केला जात नाही. आपण सुद्धा पाली भाषा म्हणतो, आपण मागधी भाषा म्हणत नाही. आणि पाली भाषा हा शब्द म्हटल्यानंतर आपल्यालाही प्रश्न पडतो की ही कुठली भाषा आली, ही कुठली भाषा आली. जसं तामिळ भाषा आहे, पंजाबी भाषा
आहे मराठी भाषा असं म्हटल्यानंतर आपल्याला कळतं की ही आपल्या देशामधली भाषा आहे. परंतु मागधी भाषा म्हटल्यानंतर आपल्याला कळतं, कारण मगध हा प्रांत भारतामध्ये आहे हे आपण शिकलेलो आहोत. आणि ती मागधी भाषा असं म्हटलं तर आपल्याला तिच्याबद्दल एक प्रकारचा जिव्हाळा म्हणतो ना आपण, तो निर्माण होतो. परंतु पाली भाषा हा शब्द आल्यामुळे आपल्याला ती भाषा कशी परकी वाटायला लागली आणि ती नंतर लुप्त झाली आणि लोकांच्या स्मरणामधून ती निघून गेली. म्हणून आपण पण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाली भाषा न म्हणता मागधी भाषाच आपण म्हटलेली केव्हाही चांगलं राहील किंवा त्याचा आपण योग्य त्याला आपण त्या भाषेला न्याय देऊ शकतो. आता या ठिकाणी जे काही व्याकरणकार जे आहेत त्या व्याकरणकारांनी सुद्धा पाली भाषेला म्हणजे मागधी भाषाच असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये कच्चायन नावाचा जो व्याकरण जे आहे त्यामध्ये तर त्याच्या व्याकरणकारांनी असं म्हटलंय कच्चायन की सा मागधी मूल भाषा नरा या आदी कपिका, म्हणजे ही जी मागधी भाषा आहे ही मूळ भाषा, आलं लक्षात, की जे लोक हिच्याद्वारे याय आदी कपिका म्हणजे आपले जीवन जे आहे ते काय व्यतीत करत होते. दुसऱ्या एका ठिकाणी बुद्ध घोषांनी मागधी भाषेच्या त्याला मान्यता दिलेली आहे की हीच पाली भाषा जी आहे हीच मागधी भाषा आहे. तर त्यांनी त्यांच्या एका अठ्ठ कथामध्ये लिहिलेलं आहे की सम्मा संबुद्धेन उत्तपकार मागधको ओहारो, म्हणजे सम्मा संबुद्ध जे आहे त्यांच्याद्वारे सांगितलेली गेलेली जी काही भाषा जी आहे किंवा मागधी जे लोक आहेत त्यांचा व्यवहार जो आहे तो काय मागधी भाषेमध्येच होता असं त्या वाक्यावरनं आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बुद्ध घोषाने विशुद्धी मग्गामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे मागधी काय सब्ब सत्तानं मूल भाषाय, म्हणजे जे मागधीच्या द्वारे म्हणजे मागधिका म्हणजे काय, जे मागधी लोक होते मगध प्रांतामध्ये लोक होते त्यांना मागधिका असं म्हणतात. तर त्यांच्याद्वारे सगळे जे प्राणी आपलं लोक आहे सब्ब सत्तानंद मूल भाषा आहे, म्हणजे हीच भाषा त्यांची काय होती, मूळ भाषा होती. म्हणून मगध राज्यामध्ये सर्व लोकांची मूळ भाषा कोणती होती, मागधी भाषा होती आणि तीच पाली भाषा. इव्हन महावंशामध्ये सुद्धा सभ्येसंग मूल भाषाय मागधाय निवृत्तिया, म्हणजे सगळ्या मूळ भाषेचे भाषा जी आहे ती मागधाय निवृत्तिया, म्हणजे मागधी भाषेची जी निवृत्ती म्हणजे काय, अगदी मूळ उत्पत्ती असलेली जी काही भाषा आहे ती सर्व भाषा जी सर्व प्राण्यांची लोकांची जी मूळ भाषा जी आहे ती मागधीच भाषा आहे. आणि सिंहली परंपरा जी आहे ती पण याला मान्यता करते. परंतु काही काळानंतर ह्या पाली शब्दावरती बऱ्याच जणांनी संशोधन केलं आणि मग नंतर मग त्याला मूळ त्रिपिटकामध्ये एक शब्द सापडला पर्याय म्हणून. मग त्या पर्यायावरनं मग तो शब्द कसा इतिहासामध्ये बदलत 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 पालियाय कसा झाला, मग त्या पालियाय मधला याय कसा गेला, तो पर्याय कसा झाला, नंतर तो याय गेल्यानंतर तो पाली शब्द कसा झाला, याच्यानंतर स्पष्टीकरण बऱ्याच लोकांनी दिलेलं आहे आणि त्याचे पण अर्थ दिलेला आहे. तर हे सांगण्याचा मुद्दा असा की आपण ज्या भाषेचा बद्दल अभ्यास करतो, ज्या धर्माचा अभ्यास करतो, तर त्याच्या मागचे बॅकग्राऊंड जे आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. किंवा म्हणजे बौद्धाचार्य जे आहेत किंवा त्रिपिटक सॉरी काय ती कोणती संस्था आपली त्रैलोक्य बौद्ध महासंस्था आहे, अशा अनेक संस्था आहेत की ज्या धर्माचं काम करतात. तर त्यांना सुद्धा पाली भाषेच्या संदर्भामध्ये योग्य असं किंवा पाहिजे असं ज्ञान न असल्यामुळे ते सुद्धा धर्माचा योग्य प्रकारे अर्थ सांगू शकत नाही. त्यात त्यांची चूक नाही. त्यांना पण शिकवणारे किंवा सांगणारे जे काही कोणी शिक्षक असतील किंवा धर्मगुरू असतील
त्यांनी त्यांना न सांगितल्यामुळे जसा तो प्रवाह चालू राहिला तो आजपर्यंत तसाच चालू राहिलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला मी पाली भाषेचं महत्व, त्याचा विकास थोडाफार, ती कशी उत्पन्न झाली याचं तुम्हाला माहिती मी थोडक्यात दिलेली आहे. तर ही जी पाली भाषा जी आहे, आता नेमकं याचा उगम कुठे कुठे झाला असं जे इतिहासकार जे आहेत ते इतिहासकारांनी काय मत आपले मांडले आहेत, तर याच्यामध्ये जे युरोपियन म्हणजे पाश्चिमात्य जे इतिहासकार आहेत किंवा संशोधन करणारे जे लोक होते, स्कॉलर, त्यांनी खूप संशोधन केलं आणि त्याच्यावरती आपले त्यांनी मत मांडलेले आहेत. पाली भाषेचा उगम नेमका कुठल्या क्षेत्रामध्ये झाला, म्हणजे मगधमध्ये झाला का कलिंग देशामध्ये झाला का इंदोर उज्जैन ह्या भागामध्ये झाला का दक्षिणेमध्ये, कारण तामिळ ही भाषा जी आहे ही सर्वात जुनी भाषा समजली जाते. आणि तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही तर तामिळ भाषेमध्ये पाली भाषेचे शब्द जशीच्या तशी प्रचंड प्रमाणामध्ये आहे. तामिळ भाषेमध्ये पाली भाषेचे शब्द प्रचंड प्रमाणामध्ये आहे. आताच मला मागे मी गोव्याला गेलो होतो, तर गोव्याला गेल्यानंतर तिथे ज्यावेळेस मी बीचवरती आता बसलेलो होतो, तर माझ्या शेजारी जो काही व्यक्ती बसलेला होता, म्हणजे असा लेटलेला होता, तर त्यांनी तिथल्या वेटरला बीचवरती बोलून त्यांनी उदक मागितलं. त्यांनी उदक शब्द त्यांनी असा उच्चारला आणि ते तामिळमध्येच त्यांनी तो त्या व्यक्तीशी बोलला. तर मला उदक हा शब्द कानावर पडल्यानंतर लगेच मला एकदम म्हणजे मी जरा जागृत झालो, तर कोण उदक म्हणतंय असं. तर ज्यावेळेस मग ते पाणी देऊन झालं आणि जो वेटर जो होता त्याला मी बोलून घेतलं, तर म्हटलं आप पानी को उदक कहते हो क्या? तो बोला जी सर. तो बोले आप कौन सी भाषा बोलते? बोले तमिल में बोला बोले सर. मैंने तमिल में उदक ये शब्द जो है उसका मीनिंग होता है पानी. त्यानंतर आता महिन्यापूर्वी मला एक अनुभव आला. बँकेमध्ये मी गेलो होतो, HDFCच्या बँकेमध्ये. तिथे एक व्यक्ती, मी लाईन मध्ये उभा होतो आणि बाजूला एक व्यक्ती फोनवरती बोलत होता. रिटायर्ड पर्सन होता तो. तर तो बोलत असताना सारखा त्या तामिळमध्ये बोलायचा आणि नंतर मग आम आम हा हा आम असं, जसं आपण हो हो म्हणतो ना वेगवेगळ्या टोनिंग मध्ये, तसं तो आम आम हा शब्द वापरत होता. आता आम शब्द आपल्या पाली भाषेमध्ये आहे. आम म्हणजे काय? होय. मी ज्यावेळेस म्हटलं हा हो आम शब्द हा तामिळमध्ये बोलतो, तर मग याच्यामध्ये नेमकं याचा अर्थ काय होतो? तर त्याची मी ते बोलणं संपण्याची वाट बघितली आणि नंतर मग त्याला विचारलं, म्हटलं आप जो आम आम जो शब्द इस्तेमाल करते थे अपने लैंग्वेज में, तो उसका मीनिंग क्या होता है? तर त्यांनी सांगितलं येस म्हणजेच काय? होय. त्यांनी इंग्रजीमध्ये सांगितलं. मी त्याला इंग्रजीमध्येच विचारलं होतं, कारण त्याला हिंदी आणि मराठी काही त्याला कळत नव्हती. बोले एस मीनिंग ऑफ एस होतं. अरे होय. तर बघा, तामिळ ही जी भाषा जी आहे ही सर्वात जुनी, त्याच्यामध्ये सुद्धा पालीचे शब्द तुम्हाला भरपूर प्रमाणात आढळतात. इव्हन इतर भाषांमध्ये सुद्धा पाली शब्द खूप आढळतात. तर अशा प्रकारे नेमका ह्या भाषेचा उगम कुठे झाला हे कोणाला सांगता येत नाही, म्हणजे कन्फर्म कोणी सांगू शकत नाही. फक्त आपलं मत मांडू शकतात आणि आपणही ते अजून असं म्हणू शकत नाही की तो मगध राज्यातच झाला किंवा इकडे इंदोर मध्य प्रदेश वगैरे जो विंध्य प्रदेश खालचा भाग जो आहे तिथे झाला, किंवा ओरिसा म्हणतो ना आपण, तिथे कलिंग युद्ध वगैरे झालं त्या भागामध्ये झाला. असे अनेक म्हणजे लोकांचे मत होते. किंवा जे स्कॉलर जे लोक होते त्याच्यामध्ये प्रोफेसर रिस डेव्हिस आहे, नंतर एक वेस्टर गार्ड आहे, असे अनेक लोक आहेत. आरो फ्रँक आहे. तर त्यांच्या मताप्रमाणे, ज्या रिस डेव्हिसच्या मताप्रमाणे त्यांचं असं म्हणणं आहे, आता हा फार मोठा स्कॉलर व्यक्ती आहे ज्यांनी, याचे फार उपकार आहे आपल्यावर, यांनी पाली टू इंग्लिश अशी मोठी प्रचंड डिक्शनरी तयार केलेली आहे आणि बरेचसे सूत्र जे आहेत ते इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलेले आहेत.
फार फार ह्या लोकांचं आपल्यावरती उपकार आहेत की त्यांनी इथून ते ज्ञान घेऊन तिकडे जाऊन त्यांच्या रोमन लिपीमध्ये म्हणा किंवा इंग्रजी भाषेमध्ये त्याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. तर यांच्या मतानुसार ही भाषा कोशल प्रदेशामध्ये उगम पावला असं त्यांनी मत मांडलेलं आहे. कारण का गौतम बुद्ध सुद्धा कोशल प्रदेशामधलेच होते असं त्यांनी त्याचं काय म्हटलंय त्यांनी स्पष्टीकरण दिलंय, म्हणजे पुरावा दिलेला आहे. आणि मातृभाषा त्यांची मागधीच होती, त्याच्यामुळे त्यांनी त्याच भाषेमध्ये धम्मप्रवचन केलेलं आहे, म्हणजे धम्मोपदेश दिलेला आहे. आणि भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर म्हणजे 100 वर्षाच्या आत त्यांच्या उपदेशांचा संग्रह सुद्धा हा कुठे करण्यात आला? कुशल प्रदेशामध्ये करण्यात आला. अशा प्रकारे त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. नंतर वेस्टर्न घाट जो आहे तो म्हणतो की ही भाषा उज्जैनी प्रदेशामधली बोलीभाषा होती. कारण का की उज्जैन वगैरे म्हणजे गुजरातचा आणि मध्य प्रदेशचा जो काही भाग जो आहे तिथे अशोकाचे फार मोठे शिलालेख आहेत, स्तंभलेख आहेत. तर त्या स्तंभलेखावरती पाली भाषा तिथे आढळून येते, लिहिलेली आढळून येते. मग म्हणून त्यांनी त्याचा प्रयास केला किंवा ही भाषा जी आहे ही उज्जैनी प्रदेशाची बोलीभाषा असावी. नंतर फ्रँक जो आहे त्याचं असं म्हणणं होतं की हा विंध्य प्रदेश जो आहे म्हणजे उत्तर भारत आणि मध्य भारताला जो विभाजन करणारा जो डोंगराळ प्रदेश आहे त्याला विंध्य प्रदेश म्हणतात. तर त्या प्रदेशांमधली असावी. तो सुद्धा स्पष्टीकरण काय करतो की हे गिरनार जो भाग जो आहे अशोक राजाच्या शिलालेखाचा, तर त्याच्यावरनच ही भाषा जी आहे ही त्या प्रदेशामधली असावी किंवा तिथं तिचा उगम झालेला असावा असं त्यांचं म्हणणं आहे. नंतर स्टेन कोनो जो आहे त्यांचंही विंध्य प्रदेशाबद्दलच त्यांचं मत आहे की तिचा उगम इथेच झालेला असावा. नंतर ओल्डनबर्ग जो आहे यांचं मत मात्र वेगळं होतं. त्यांचं मत असं आहे की ही भाषा कलिंग प्रदेशाची मुख्य भाषा असावी किंवा कलिंग प्रदेशामध्ये ह्या भाषेचं उगम स्थान असावं. कारण का की लंका त्या देशापासून किंवा शेजारीच असल्यामुळे कलिंगावरूनच काय बरेचसे लोक लंकेला जात होते असं त्यांचं म्हणणं आहे. तर ही भाषा म्हणजे लंकेमध्ये सुद्धा पाली भाषा पोहोचली किंवा धम्म पोहोचला तर ते ह्या माध्यम म्हणजे लंकेच आपलं कलिंगाच्या माध्यमातून म्हणजे ओरिसा आजचा ओरिसा जो आहे तिथून हा प्रचार प्रसार झाला असावा असं ह्या जो स्टेन कोनो आपलं सॉरी ओल्डनबर्ग नावाचा जो काही स्कॉलर होता पाली स्कॉलर याला यांनी त्याचं मत असं मांडलेलं आहे. नंतर मुलर नावाचा जो पालीचा स्कॉलर जो व्यक्ती होता त्याचं सुद्धा हेच मत आहे, कलिंगाच्याच बाबतीमध्ये आहे. तर अशा प्रकारे पालीचा उगम नेमका कुठून कसा झाला याचे अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला स्पष्टीकरण किंवा निश्चित स्थान कोणी सांगू शकत नाही. तुमचेच इतिहासकार सांगू शकत नाही, स्कॉलर सांगू शकत नाही. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये जे काही एव्हिडन्स आपल्याला सापडतात तर त्याच्या एव्हिडन्सच्या आधारावरती उत्तर भारतामध्ये निश्चितच ह्या भाषेचा उगम झाला असावा आणि नंतर मग इतर भाषांमध्ये त्याचा प्रचार प्रसार झाला होता असा आपल्याला मत तयार करायला काही हरकत नाही. म्हणजे 90% 70% याला दुजोरा मिळतो उत्तर भारतामध्ये. मग ती नेमकी कुठे असेल ते काही सांगता येत नाही. जसं आता तुम्ही जर म्हटलंय की मराठी भाषेचा उगम कुठून झाला ते सांगा तर तुम्ही नाही सांगू शकत. महाराष्ट्रातून झाला असं म्हणू शकता तुम्ही, परंतु काय नागपूर प्रदेशामधून झाला का वराडामधून झाला का पश्चिम महाराष्ट्रातून झाला का कोकणातून झाला हे तुम्ही नाही सांगू शकत. कारण भाषेमध्ये कसं प्रदेश चेंज झाला की त्याच्यानुसार त्याचा टोनिंग बदलतं, त्याचे प्रत्यय बदलतात, त्या काही काही शब्दांचे अर्थ बदलतात. तर अशा प्रकारे पाली भाषेचा जो उगम जो आहे त्याचं निश्चित स्थान आपल्याला माहीत नाही, परंतु जे काही लोकांनी मांडलेलं आहे त्याच्यावरनं आपण एक अंदाज आपण करू शकतो. तर अशा प्रकारे ह्या भाषेचा मागचा जो इतिहास आहे
पाली शब्दाचाच इतिहास आहे, नंतर पाली शब्द भाषा म्हणून कसा प्रचलित झाला किंवा त्या भाषेचा उगम कसा झाला, ह्या गोष्टी आपण बघितल्या. परंतु पाली भाषा जी आहे तिचा विकास कशा पद्धतीने झाला हे सुद्धा बघणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे पाली भाषा म्हणून तिचा विकास जो झालेला आहे तो सुद्धा बघणं अतिशय महत्वाचं आहे. तर सर्वात आधी म्हणजे ज्या वेळेस भगवान बुद्धांनी उपदेश दिले, धम्मदेशना दिली, ती जी भाषा जी होती मागधी भाषा होती आणि ती भाषा वैदिक भाषेशी मिळती जुळती होती किंवा छंदच भाषेशी मिळती जुळती होती. तर ह्याच भाषेमध्ये भगवान बुद्धांनी आपला धम्मदेशना दिली आणि त्यावेळेस जी भाषा जी होती ती भाषा आपण जर सुप्त निपात जे आहे, सुप्त निपात जे त्रिपिटकामध्ये हा एक गाथांचा भाग आहे, तर त्या काळातली जी भाषा होती ती जशीच्या तशी सुप्त निपाताचे जे गाथा जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येतात. ते एकदम उत्तम उदाहरण आहे. म्हणजे भगवान बुद्धांच्या काळामधलं जे भाषा जी होती ते सुप्त निपातामध्ये तुम्हाला गाथाच्या स्वरूपामध्ये आढळतात. आणि नंतर मग जसा जसा काळ पुढे आला तर मग गाथांच्या ह्या भाषेच्या पेक्षा म्हणजे जे गद्य जे आहे, म्हणजे गद्य म्हणजे आपलं काय म्हणतो आपण त्याला टेक्स्ट म्हणतो, तर त्या टेक्स्ट मध्ये या गाथांचा प्रभाव पडला आणि नंतर त्या गद्य भागामध्ये ह्याच गाथांचे जे काही रूप जे आहेत ते काही नष्ट म्हणजे काही प्रमाणात वापरले गेले, काही प्रमाणामध्ये नवीन त्याच्यामध्ये ऍड केले गेले. म्हणजे गाथांमधले जे काही जो रूप जे आहेत प्रत्यय जे आहेत ते गद्यामध्ये आले आणि त्यानंतर मग ह्या भाषेचं गाथांमधून गद्यामध्ये म्हणजे लिखाणामध्ये टेक्स्टमध्ये पॅराग्राफ मध्ये त्याचा विकास होत गेला. आणि त्याच्या जर तुम्हाला उदाहरण बघायचं असेल तर सुप्त पिटक जे आहे त्या सुप्त पिटकामध्ये जे गद्य जे आहे तो गाथांमधून विकसित झालेला जो भाग जो आहे तो तुम्हाला सुप्त पिटकामध्ये आढळतो. म्हणजेच भगवान बुद्धांच्या मुखातून जे काही धम्मदेशना दिली गेली, बोलली गेली, गाथांच्या स्वरूपात नाही तर बोली भाषेच्या स्वरूपामध्ये गद्यामध्ये त्याचं उदाहरण आपल्याला यामध्ये आढळून येतं. म्हणजे पुढची नेक्स्ट स्टेप जी आहे गद्या आपलं गाथांमधून गद्यामध्ये असे आपल्याला आढळते. आणि त्याच्यानंतर याच्याही नंतर ज्या त्याची प्रगती होत म्हणजे त्या भाषेची प्रगती होत 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 पुढे जसा जसा काळ गेला, जर तुम्ही जर बघितलं की मिलिंद प्रश्न किंवा ज्या काही बुद्ध घोष वगैरे धम्मपाल वगैरे हे जे काही अट्टकथाकार जे होते यांनी जे काही टेक्स्ट वापरले तर त्याच्यामध्ये ती साहित्याची भाषा म्हणून ती पुढे त्यांनी ती विकसित केली. म्हणजे गद्य साहित्याची भाषा पुढे पुढे म्हणजे मिलिंद प्रश्नामध्ये ती भगवान बुद्धांनी जसे धम्मदेशना सांगितली, जसं ते बोलले तसं तुम्हाला सुप्त पिटकामध्ये आढळलं, बरोबर. आणि नंतर त्याच्या आधी गाथांमध्ये तुम्हाला धम्म आढळेल आणि त्याच्यानंतर मग मिलिंद प्रश्न म्हणजे आपला सम्राट अशोक जे आहे काळ जो आहे सम्राट अशोकाच्या काळानंतरचा म्हणजे इसवी सन पहिलं शतक म्हणा किंवा दुसरं शतक, तर ह्या काळामध्ये जी पाली भाषेची अवस्था जी होती ती थोड्याफार प्रमाणात साहित्यिक स्वरूपामध्ये ती डेव्हलप झाली आणि त्याचे उदाहरण म्हणजे आपल्याला मिळतं ते मिलिंद प्रश्नामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही वर्णन केलेलं आहे किंवा अट्टकथा साहित्यामध्ये ते आढळतं. ऍक्च्युली अट्टकथा साहित्य हे इसवी सन पूर्व पहिलं शतक किंवा दुसऱ्या शतकापासून सुरुवात झालेली, तर इसवी सन 5वे ते 6वं शतकापर्यंत ही परंपरा चालत राहिलेली, अट्टकथा लिहिण्याची परंपरा ही चालत राहिली. आणि त्याच्यामध्ये मग ही पाली भाषा जी आहे ती विकसित होत गेली. म्हणजे गद्यामध्ये आली, नंतर ती एक चांगल्या प्रकारे
प्रशस्त आणि गद्य शैली जी आहे त्याची ती चांगल्या प्रकारे डेव्हलप करून विकसित करून त्याच्यामध्ये त्यांनी ही लिहिलेली गेलेली आहे. आणि त्याच्यानंतरही आताच्या आपल्या ह्या काळामध्ये जी काही पाली भाषा आपल्याला जी काही दिसून येते ती श्रीलंकेमध्ये जे काही लिखित स्वरूपामध्ये जे काही धम्म किंवा गाथा गद्य पद्य जे काही लिखाण स्वरूपामध्ये म्हणजे भगवान बुद्धांचं साहित्य जे आहे ते 9 प्रकारच्या 9 प्रकारे लिहिले गेलेलं आहे. 9 प्रकारे गेलेलं आहे. 9 प्रकारे त्याला म्हणून बुद्ध साहित्याला नवांग साहित्य पण म्हणतात. आलं लक्षात? त्याला नवांग साहित्य म्हणतात. म्हणजे गद्य आहे, पद्य आहे, गेय आहे, वैयाकरण आहे, अद्भुत धम्म आहे, इति उत्तक आहे, उदान आहे. अशा वेगवेगळ्या शैलीमध्ये भगवान बुद्धांचं जे पूर्ण सुत्त जे आहे, वचन जे आहे, हे असे डिवाइड केले गेले आणि ते आपल्याला पूर्ण याच्यामध्ये आढळतात, त्रिपिटकामध्ये आढळतात. तर ते आतापर्यंत आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे, त्याचा आपण उपयोग करत असतो किंवा शिकत असतो. तर अशी ही वाटचाल जी आहे पाली भाषेची, पाली शब्दाची, धम्माची वाटचाल जी आहे त्याचा अर्थ जो आहे अर्चन तर ही आतापर्यंत तुम्हाला त्याचा एक मागोवा एक सारांश मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. मला वाटतं की तुम्हाला थोडी तरी आयडिया ह्या सर्व क्षेत्राची साहित्याची आली असेल. तर याच्यानंतर हे जे महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो की ह्या हे जे साहित्य जे आहे पाली साहित्य आहे किंवा पाली भाषा जी आहे हे शिकून काय करायचं, याचा काय फायदा, याचं काय महत्व आहे. मी हा जो वेळ देतो, तुम्ही हा जो वेळ देता, याच्यातनं तुम्हाला काय मिळतं, त्याच्यातला फायदा काय आहे, लाभ काय आहे, हा सुद्धा प्रश्न बरेचसे लोक उपस्थित करतात. तुम्हाला पण कोणीतरी विचारलंच असेल की तुम्ही कशाला पाली भाषा शिकता, काय त्याच्याबद्दल तुम्हाला मिळतंय, धम्माचं काय एवढं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. असे म्हणजे इव्हन म्हणजे बौद्धाचार्य जे लोक आहेत त्यांनी सुद्धा प्रश्न केलेला आहे. तर ह्या भाषे शिकण्याचे खूपच भरपूर फायदे आहेत. ते वैयक्तिक जीवनाशी पण आहेत, व्यवहारामध्ये पण आहेत, संशोधन करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ह्या पाली भाषेचा फायदा आहे, त्याचं महत्व आहे. तर ते सांगायचं म्हटलं तर आपल्या ज्या काही आत्ता भारतामध्ये ज्या काही भाषा बोलल्या जातात, मराठी असो, पंजाबी असो, गुजराती असो, तामिळ असो, तर ह्या सगळ्या भाषांची जी जननी जी आहे ही पाली भाषा आहे हे म्हणण्यास भरपूर वाव आहे. अलग लक्षात. जर तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे भाषा या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही संशोधन करतात, अभ्यास करतात, जर तुम्हाला पाली भाषेचा जर समजा तुम्हाला अभ्यास असेल, गंध असेल, माहिती असेल, तर ह्या मराठी, गुजराती वगैरे ह्या भाषांवरती तुम्ही सहजपणे अध्ययन करू शकता किंवा रिसर्च करू शकता. हा फार मोठा फायदा. म्हणजे जे भाषा शास्त्राचे जे काही विद्यार्थी आहेत, लँग्वेजचे जे काही स्कॉलर जे आहेत, त्यांनी जर पाली भाषेचा जो अभ्यास केला तर त्यांना जगातली कुठलीही भाषा असो त्याचा अर्थ नीट कळून घेण्यास फायदा होतो. म्हणजे त्याला ते लवकर कळतं. एकदा पाली भाषा शिकली तर दुसरी भाषा तुम्ही हार्डली 1 ते 2 महिन्यामध्ये शिकू शकता. इतकं सुंदर व्याकरण ह्या पाली भाषेमध्ये आहे. दुसरा, ही जी भाषा जी आहे ही भाषा नुसती आपल्या भारतामध्येच आहे असं नव्हे. ही भाषा सम्राट अशोकाच्या सम्राट अशोकाने विविध भिक्खूंना जे धम्म घेऊन विविध देशांमध्ये जे त्यांनी पाठवलं धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, तर ही भाषा त्या ठिकाणी सुद्धा पोहोचली इतर देशांमध्ये. आणि ह्या भाषेने तिथल्या ज्या काही भाषा ज्या आहेत त्यांना सुद्धा प्रभावित केलं आणि ते सुद्धा प्रभावित करून आपल्याला सुद्धा कळतील अशा प्रकारचं त्याच्यामध्ये मिश्रण त्यांच्या देशामध्ये
किंवा त्यांच्या ग्रंथामध्ये साहित्यामध्ये ते झालं. आणि ज्यावेळेस मग आपण त्या भाषा त्यांच्या भाषा ज्यावेळेस शिकतो तर ते पण सुद्धा सहजपणे आपण शिकू शकतो आणि त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा स्नेह जो आहे तो आपण प्रस्थापित करू शकतो. तुम्ही जर बघितलं दक्षिणात्य जो भाग जो आहे दक्षिणेकडचा पृथ्वीचा, तर त्या सर्व भागामध्ये बौद्ध कंट्रीज आहेत आणि त्याच्यामध्ये सगळीकडे धम्माचं बुद्ध धम्माचं सगळं बोलबाला आहे आणि पाली भाषेमधूनच त्या ठिकाणी सुद्धा पूर्ण धम्माचं शिक्षण दिलं जातं. म्हणजे मूळ शिक्षण पाली भाषेतून नंतर मग त्यांच्या ते जी भाषा आहे त्याच्यातनं ते शिकलं जातं. तर अशा प्रकारे आपल्याला जग अगदी जवळ आणण्याचा दुवा सुद्धा पाली भाषा होऊ शकते. त्यानंतर इतिहासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा खूप माहिती मिळते पाली भाषा शिकल्यानंतर, कारण त्रिपिटकामध्ये भगवान बुद्धांनी सामाजिक परिस्थितीवरती कथन केलेलं आहे, राजकीय परिस्थितीवरती कथन केलेलं आहे, समाज व्यवस्था जे आहे त्याच्यावर कथन केलेलं आहे, इकॉनॉमिक्स जे आहे, शेतकरी लोकांना शेतकऱ्यांना सुद्धा उपदेश केलेला आहे, संस्कृती म्हणजेच ॲज अ फॅमिली म्हणून प्रत्येकाचे काय काय जबाबदारी आहेत, प्रत्येकाने एकमेकांशी कसं वागायचं असतं त्याचं सुद्धा वर्णन भगवान बुद्धांनी सुट्टांच्या माध्यमातून केलेली आहे. म्हणजे संस्कृती जी आहे भारतीय संस्कृती त्याचं सुद्धा आपल्याला माहिती मिळते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे राजे राजवाडे कोणत्या काळामध्ये कोणते होऊन गेलेत, कोणाचं युद्ध कोणाशी झालं, थोडाफार प्रमाणामध्ये ही राजेशाहीची जी वंशावळी जी आहे ती सुद्धा आपल्याला त्रिपिटकामध्ये मिळून जाते. म्हणून इतिहासाचे जे काही विद्यार्थी जे आहेत त्यांनी जर समजा पाली भाषा शिकून त्रिपिटकाचा अभ्यास केला तर त्यांना सुद्धा बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकू शकतात ते. अशा प्रकारे दुसरा हे जे आहेत बघा लॉयर वकील जे आहेत यांनी पण जर त्रिपिटकाचा अभ्यास केला, पाली भाषा जर शिकली तर धम्मा हा कशावरती आधारित, सगळ्या नियमांवरती आधारित आहे. पंचशील हे सगळं जे आहे की जे काय म्हणतात त्याला IPC म्हणतात ना, इंडियन पिनल कोड, तर याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर पानाती पाता किंवा मुसावादा किंवा ज्या काही पंचशील म्हटलेलं आहे हे काय आहे, हे एक प्रकारचे अकुशल कर्मच आहे आणि त्यालाच शिक्षा म्हणून इंडियन पिनल कोडमध्ये सगळ्या शिक्षा दिलेल्या आहेत. म्हणजे धम्माचा प्रभाव सुद्धा संविधानामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की त्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल. म्हणून वकील लोकांना सुद्धा पाली भाषा जर शिकली, त्यांनी धम्माचा अभ्यास केला, त्रिपिटकाचा अभ्यास केला, तर भगवान बुद्धांनी बघा बरेचसे कोडी सुद्धा सोडवलेले आहेत. भगवान बुद्धाकडे प्रश्न घेऊन आलेला कोणताही व्यक्ती तो रिकामा हाती गेलेला नाही. त्याला भगवान बुद्धांनी त्याला विचारलेल्या प्रश्नांचं उत्तरच देऊन तो उत्तर घेऊनच गेलेला आहे. तर कशा प्रकारची इतरांना प्रश्न करणे, कधी कधी भगवान बुद्ध त्यांनाच प्रश्न करून त्यांच्याचकडनं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर काढून घेत होते, कधी कधी उपमा देऊन त्याला समजून सांगत होते, कधी कधी मौन धारण करून त्याचं उत्तर देत होते, कधी कधी प्रात्यक्षिक करून म्हणजे त्या व्यक्तीला प्रत्यक्ष त्या कृती करायला लावायचे. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी सगळ्या समस्यांवरती काय म्हणतो हल म्हणतो ना आपण, उत्तर दिलेलं आहे. तर ही जी काही पद्धत जी होती भगवान बुद्धांची, ही पद्धत जर समजा वकील लोकांनी जर शिकून घेतली तर ते सुद्धा त्यांच्या याच्यामध्ये म्हणजे त्यांच्या प्रोफेशनमध्ये चांगल्या पद्धतीने प्रगती करू शकतात. भगवान बुद्ध एक चांगले शिक्षक होते. त्यांची शिकवण्याची एक पद्धत होती. ते आधी मनाचा अभ्यास करायचे की हा व्यक्ती आता कोणत्या अवस्थेमध्ये आहे, मनाच्या अवस्थेमध्ये आहे. मग त्याला त्याच्या अवस्थेमधून हळूहळू हळूहळू काढत अगदी त्याचं चित्त जे मृदू करायचे, म्हणजे काय मृदू करायचे म्हणजे की जे काही सांगितलं जाईल आता ते त्याला कळेल किंवा त्याच्या मनामध्ये ते व्यवस्थित बसेल, अशी त्याची चित्ताची अवस्था केल्यानंतर मग भगवान बुद्ध धम्म सांगत होते. म्हणजे
शिक्षक या नात्याने सुद्धा भगवान बुद्धांची शिकवण्याची जी पद्धत होती, सांगण्याची जी पद्धत होती, हे जर शिक्षक लोकांनी जर समजून घेतलं तर किती मोठ्या प्रमाणामध्ये ते चांगल्यापैकी विद्यार्थ्यांना शिकवू शकतात हे स्वतः प्रत्यक्ष शिकल्यानंतरच त्यांना कळेल. तर अशा असंख्य गोष्टी आहेत. भगवान बुद्धांनी इकॉनॉमिक्स वरती सुद्धा भाष्य केलेलं आहे. अर्थतज्ञ, नंतर स्त्रीवरती भाष्य केलेले आहेत. असा कोणताही विषय सुटलेला नाही की भगवान बुद्धांनी त्याच्यावरती भाष्य केलं नाही. इव्हन अंतरिक्ष म्हणतो ना आपण, खगोलशास्त्र, त्याच्यावरती सुद्धा भाष्य केले. भगवान बुद्धांनी त्याच काळामध्ये दस सहस्र चक्रवाल हा शब्द वापरलेला आहे. आणि चक्रवाल म्हणजे सूर्यमाला. आता दस सहस्र म्हणजे 10,000, चक्रवाल म्हणजे सूर्यमाला ह्या अंतरिक्षामध्ये अस्तित्वात आहेत असं भगवान बुद्धांनी आपल्या गाथांमध्ये उच्चार केलेला आहे, म्हटलेला आहे. त्यापैकी एकाच चक्रवालमध्ये, सूर्यमालेमध्ये किती ग्रह असतात आणि त्या ग्रहापैकी एका ग्रहावरती आपण राहतो, पृथ्वी ग्रहावर. आणि त्या पृथ्वीवरती एका छोट्याशा एवढ्याशा जागेवरती आपण राहतो. भगवान बुद्धांनी हे असे 10,000 सूर्यमाला ज्या आहेत याच्यामध्ये पूर्ण संचार करून, मनाने संचार करून, त्याचं आकलन करून त्याच्यावर सुद्धा दिलेलं हे ब्रह्मांड जे आहे, हे पूर्ण विश्व जे आहे याची उत्पत्ती कशी झाली, त्याचं विघटन कसं झालं, विघटन आणि परत तयार होण्याचे ज्या काही प्रोसेस ज्या आहेत त्याचा कालावधी आहे हा सुद्धा भगवान बुद्धांनी दिलेला आहे. सामगाम सूत्र जर तुम्ही बघितलं तर ते सुद्धा याच्यामध्ये जसं वर्णन आहे. इतकं प्रचंड ज्ञान बौद्ध साहित्यामध्ये आहे आणि नेमकं हे बौद्ध साहित्य पाली भाषेमध्ये आहे आणि त्याची आपण पाली भाषेची आपल्याला ओळख नसल्यामुळे आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या साहित्यापासून, ह्या ज्ञानापासून वंचित होतो. आपल्याला ते मिळू शकत नाही. म्हणून पाली भाषा शिकणं हे प्रत्येक घरामधल्या एका व्यक्तीचं आद्य कर्तव्य असावं असं मला नेहमी वाटतं. म्हणजे घर तिथे पाली भाषेचा अभ्यास असायला पाहिजे. अशा प्रकारची चळवळच सगळ्यांनी ती सुरू केली पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. आता या दृष्टिकोनातून पहिला जो चॅप्टर जो आहे तो चॅप्टर म्हणजे पाली भाषाचा परिचय जो आहे, ओळख जो आहे, तो मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्ही स्वतः हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर तुम्ही स्वतः वाचून काढा. त्याच्यावरती जे काही प्रश्न उत्तर आहेत त्याचे नोट्स काढून ठेवा किंवा एका वाक्यातील उत्तर आहेत किंवा MCQ आहेत ते सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करा. आणि इतर सुद्धा पाली साहित्याचे जे काही पुस्तकं तुम्हाला मिळतील त्याच्यातनं त्याचं अध्ययन तुम्ही करा. एवढं मी तुम्हाला आजच्या क्लासमध्ये सांगू इच्छितो आणि या ठिकाणी आपण क्लास थांबू. जवळजवळ 10:30 वाजतायत. तर या संदर्भामध्ये मी जे काही आज बोललो, सांगितलं, तर या संदर्भामध्ये तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही शंका असेल किंवा अधिक माहिती असेल तर एक 10 मिनिटामध्ये आपण ते पण चर्चासत्र घेऊ. तर कुणाला काही अडचण असेल तर ते तुम्ही विचारू शकता. ओके. सर मी विचारू का? हा बघा. जे लघुत्तरी प्रश्न आहे ना सर, ते किती पेजेस मध्ये पाहिजे, 1 की 2? साधारणतः 1 पेजेस मध्ये पाहिजे लघुत्तरी. आणि दीर्घोत्तरी जे आहे ते साधारणतः 1.5 ते 2 पेजेस मध्ये पाहिजे. अच्छा. तर मग म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही आता हे जे प्रश्न उत्तर आहेत म्हणजे आता तुम्ही जे शिकवलं त्याच्यातून आम्हाला तर कळलंच आहे, पण थोडंसं तुम्ही असं सांगणार आहे की असं असं उत्तर असेल किंवा असं तुम्ही लिहा की असं काही? आता तुमचं जे पुस्तक आहेत ना दिलेलं त्याच्यामध्ये सगळे उद्दिष्ट पण दिलेले आहेत. पाली भाषेचा उगम दिलेला आहे, पाली भाषेचा विकास दिलेला आहे, पाली भाषेचं महत्व पण दिलेलं आहे. या सगळ्या नोट्स मी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. तुमच्या पहिल्या चॅप्टर मध्ये सगळ्या दिलेल्या आहेत. आता तुम्ही हे मी जे सांगितलं काही पुस्तकातून सांगितलं, काही माझ्या नॉलेज मधून सांगितलं, तर ते तुम्ही आता स्टोर करून आजच रात्री जर समजा जे मी काही पॉईंट सांगितले, जे काही मुद्दे सांगितले, तर जर तुम्ही 2 पेजेस मध्ये जर लिहून काढलं, 3 पेजेस, तर तुमचा ह्या चॅप्टर वरती कोणताही जो प्रश्न येईल
त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता आरामशीर. मग ते लघुत्तरी असू शकतं किंवा दीर्घ उत्तरी असू शकतं. ओके सर. थँक्यू सर. ओके वेलकम. कोणाचेच काही प्रश्न नाही किंवा शंका नाही. आज काय बोर झाले असेल तुम्ही, सारखं कंटिन्युअस सर नुसते बोलतच राहताय नाही सर, बोर नाही. आता तर असं वाटते की पहिलेपासून छान ऐकलं असतं ना तर खूप छान झालं असतं असं वाटते. म्हणजे पहिल्यापासून नाही ऐकलं का? नाही, कधी कधी मिस होत होतं ना सर. अच्छा. पण आता जेव्हा एक्झाम वगैरे आहे आणि आता कळायला लागलं तर असं वाटते की आता परत परत आपण शिकावं. हो छान. तर तुम्ही आज बोलले ना की नुसतं एक परीक्षा म्हणून द्यायसाठी म्हणून नाही, पण शिकायचं आहे, तर आता वाटते की शिकावं. आम्ही परत घेऊ शिकण्यासाठी. चालेल चालेल. हो. हे आपले आपले हे कायमचे आता ऍक्च्युली ह्या विद्यापीठामध्ये शिकवण्यासाठी मी सगळ्या त्या ज्या काही आवश्यक गोष्टी त्या करून दिल्यात, पण ते त्यांनी मान्य म्हणजे त्याला सँक्शनच दिलं नाही. आपलं बॅड लक असं की व्हाईस चान्सलर जे होते, म्हणजे काय म्हणतो आपण, कुलगुरू जे होते ते बदलून गेले, नवीन आले. ते काही त्यांनी मान्यता दिली नाही. नाहीतर आपला ह्या जूनपासून ॲडव्हान्स डिप्लोमा सुरू झाला असता. म्हणजे तुम्हाला मी सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये तुम्हाला डिप्लोमामध्ये पर्यंत तुम्हाला पाली भाषेचं व्याकरण पण आणि धम्माचं पण मार्गदर्शन केलं असतं. पण काही हरकत नाही. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत राहील. तुमचा जसा चांगला रिस्पॉन्स मिळाला तर त्या गोष्टी पुढे सरकत राहतील, मिळत राहील. व्याकरण पहिले कठीण वाटत होतं, पण जेव्हा आज वाचन वगैरे केलं तेव्हा वाटलं की म्हणजे श्रवण आणि चांगलं शिकते माणूस वाचण्यापेक्षाही. तुम्ही सांगितलेलं काळजीपूर्वक जर ऐकलं असतं तर चांगलं झालं असतं असं वाटतं आता. हां. आणि दुसरी गोष्ट, नेहमी हो हो, दुसरी गोष्ट की आज ते तुम्ही म्हणता ना की फायदा काय शिकून, असं आमच्या घरच्या सगळ्यांनी पण आम्हाला हेच प्रश्न केले होते. काय करणार आहे आता या वयात तुम्ही शिकून, कुठं जाणार आहे, काय करणार आहे. तर आज त्या सगळ्या प्रश्नांचं निराकरण झालं तुमचं हे सगळं ऐकून. बरं. अच्छा. कारण हो, इव्हन आपण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी पाली भाषा सुद्धा शिकली. त्याच्यावरती त्यांच्या रायटिंग अँड स्पीचेसमध्ये 16 नंबरचा जो ग्रंथ जो आहे, हा निव्वळ पाली भाषेवरतीच आहे. त्याच्यामध्ये व्याकरण आहे, 4 प्रकारच्या डिक्शनऱ्या आहेत, नंतर गाथा आहेत. म्हणजे बाबासाहेबांनी पाली भाषेचं महत्त्व ओळखलं होतं आणि ते स्वतः शिकलेत. पाली भाषा शिकलेत. नंतर संस्कृत शिकले. किती भाषा शिकलेत बाबासाहेब? भरपूर भाषा शिकलेत. हो, मग भाषा बाबासाहेबांना अन्वयी म्हणतात. बाबासाहेबांची अन्वय म्हणतात. मग बाबासाहेब स्वतः पाली भाषा शिकले. मग तुम्ही शिकण्यासाठी का अडथळा उत्पन्न करतात? तुम्ही मागे का राहतात? तुम्ही पण शिकलं पाहिजे ना, तुम्ही पण धम्म शिकला पाहिजे. आता पाली भाषा शिकल्यामुळेच तर बाबासाहेब पूर्ण त्रिपिटक व्यवस्थित वाचून त्यांनी आपल्याला एक गाईडलाईन म्हणून बुद्ध अँड हिज धम्मा हा ग्रंथ आपल्या समोर ठेवला. नाही तर आपल्याला काय कळत होतं, काय माहित होतं? हा, काही कळालं असतं का? अजूनही आपल्याला त्रिशरण पंचशीलन काही पवित्राणीच्या गाथा याच्या पलीकडे भगवान बुद्धांचा धम्म माहीत नाही. भगवान बुद्धांची ओळख लोकांनी फक्त एक शांतीचा मार्ग सांगणारे शांतीदूत, काय चातुर्वर्णावरती ते नाकारणारे, नंतर विज्ञानावरती सांगणारे, पण नेमकं काय सांगतात हे कोणाला काही सांगता येत नाही. डीप मध्ये उदाहरणासहित सांगता येत नाही. बरं झालं की बाबासाहेबांनी तो ग्रंथ लिहिला. तर निदान हा आता आमच्यासारखे काही गोष्टी सांगतात ना, तर त्याला ऑब्जेक्शन देतात काही लोक बरेचसे. हे कुठं सांगितलंय, हे कुठं काही दिसतंय. मग आम्ही ज्यावेळेस बाबासाहेबांच्या ग्रंथामधनं त्याचा रेफरन्स देतो, बाबासाहेबांनी असं दिलेलं आहे, असं म्हटलेलं आहे, तर त्यावेळेस ते शांत बसतात.
मग याचं महत्व जे आहे ते आहेच ना, पाली भाषेचं महत्व आहे. हो, महत्व आहे सर. आणि आज असं वाटायला लागलं की आपण बौद्ध धम्मामध्ये आहोत, पण किती मागे आहोत. नुसतंच बौद्ध म्हणतो आपण. तर याचं आजच्या याच्यामुळं म्हणजे एक आमच्या डोक्यात तसा प्रकाश पडला की आपण ती मागे आहोत. चला, छान. चल. धन्यवाद. ओके. हा, तुम्ही ते मगाशी चक्रवाळ म्हणून बोलले, उल्लेख केला, तर चक्रवाळ म्हणजे सूर्यमाला की आकाशगंगा? आकाशगंगाच तो सूर्यमाला असते ना, आकाशगंगालाच म्हणतात सूर्यमाला. त्याच्यामध्येच असतं ते. हे आकाशगंगेमध्ये अनेक सूर्यमाला असतात असं आपण शिकलोय 7वी-8वीच्या पुस्तकात. हो हो मग चक्रवाळ म्हणजे की आकाशगंगा की सूर्यमाला असं मला म्हणायचं होतं. सूर्यमाला. ओके ओके, ठीक आहे, थँक्यू सर. सूर्यमाला. सर, हा. ते तुम्ही मगाशी म्हटले ना की लिहिल्या जात होती भाषा किंवा ते हे आपण हा. लखोटाद्वारे, पण मग ती लिपी कुठली होती? मग भाषा जरी असेल हे, तर कुठली भाषेत लिहिलं जात होतं मग भारतामध्ये ते? पूर्वी वैदिक काळापासून देवनागरी नावाचीच लिपी होती. देवनागरीच का? हा. आणि ती देवनागरी पण खूप कशी विकसित झाली तर त्याचं पण फार मोठं शास्त्र आहे. म्हणजे जसं की गुहेमध्ये राहत असताना लोक अ म्हणा किंवा क कसा काढायचा ते फार फार विचित्र असे गुहेच्या भिंतीवर कोळशाने म्हणा किंवा कशाने ते लिहित होते, चित्र काढत होते. मग ते असे विकसित होत 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 आत्तापर्यंत, आत्ताच्या काळामध्ये ही देवनागरी जे बघतो आपण, ही फार विकसित लिपी आहे. हॅलो सर. हॅलो सर, बौद्ध साहित्यामध्ये पाली भाषेचे महत्व उदाहरणासह स्पष्ट करा. याचं जरासं उत्तर तुम्ही जरा सांगाल का सर? सांगितलं ना, मी उदाहरण दिले ना तुम्हाला इतिहासाचं उदाहरण दिलं, तुम्हाला खगोलशास्त्राचं उदाहरण दिलं, तुम्हाला शिक्षकाचं उदाहरण दिलं, तुम्हाला वकिलाचं उदाहरण दिलं. हे सगळे अच्छा उदाहरणच आहेत ना, महत्व. अच्छा अच्छा, अशा प्रकारे लिहायचं म्हणजे आता जे शेवटचं तुम्ही सांगितलं. ओके सर, हे महत्व थँक्यू. आणि उदाहरण आपण. अच्छा, थँक्यू सर. ओके. सर, आवाज क्लिअर नाही आला, परत एकदा सांगाल का? कोणतं काय? आता जे मॅडमने प्रश्न विचारला ना, तर तुम्ही आता सांगितलं ना, तर ते परत एकदा सांगा ना, आवाज क्लिअर नाहीये. कोणाच तरी माईक चालू आहे. मॅडमने काय प्रश्न विचारला की पाली भाषेचं महत्व जे आहे ते उदाहरणासह सांगा. तर मग त्यामध्ये काय लिहायचं असा प्रश्न मनीषा कदम मॅडमने विचारलेला. तर मी त्यांना ते सांगितलं की मी जे काही उदाहरणं दिले, उदाहरणार्थ भाषाशास्त्राचे विद्यार्थी आहेत त्याला तो कसा उपयोगी येतो, म्हणजे पाली भाषा कशी उपयोगी ठरते. इतिहासकारांनाचं उदाहरण दिलं, इतिहासकारांनी जर पाली भाषेचं शिकला तर त्यांना कसा उपयोग होतो, शिक्षकाला कसा उपयोग होतो, ते उदाहरणं दिलीच ना मी. वकिलाला कसा उपयोग होतो, इव्हन डॉक्टर जे आहेत ना, डॉक्टरांना सुद्धा खूप उपयोग होतो. कारण त्रिपिटकामध्ये विनय पिटकात जर तुम्ही वाचलं ना, त्यामध्ये ह्या साध्या साध्या आपल्याला आता पण जे आजार होतात ना त्याच्यावरती सगळे औषधं दिलेले आहेत त्याच्यामध्ये. काय करत म्हणजे त्यावेळेस भिक्खू कशा प्रकारे एकमेकावरती उपचार करत होते, स्वतः भगवान बुद्ध कसे भिक्खूंवरती उपचार करत होते, याचं सगळं वर्णन विनय पिटकामध्ये आहे. म्हणजे डॉक्टर लोकांनी सुद्धा पाली भाषा शिकली, त्रिपिटक जर शिकलं तर त्याचा फायदा, त्याचा लाभ, त्याचं महत्व त्यांना कळतं. तर असे उदाहरणं मी दिले. खगोलशास्त्रज्ञ जे ॲस्ट्रॉनॉट्स आहेत त्यांनी जर असं वाचून, आता भगवान बुद्धाने त्या काळामध्ये या गोष्टी सांगितल्या, आता वैज्ञानिक त्याच्यावरती संशोधन करतायत. म्हणजे हे महत्वच आहे ना, हे उदाहरणासहित महत्वच आहे ना हे. हो सर. ओके. हो सर. सर, परीक्षा एक्झॅक्ट आपली किती तारखेला होईल, म्हणजे एंडिंगला होईल का ह्या? 15 तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आहे. अजून नोटिफिकेशन आले नाहीये, पण 15 तारखेपासून होण्याची शक्यता आहे. आणि किती दिवस असेल ते?
ती एकच दिवस असेल. अच्छा, एकच दिवस राहील का? बरं बरं. पण ते आता कशी कुठे होईल ते अजून काही निश्चित नाहीये. हो सर. ओके. अजून कोणाला काय विचारायचं आहे? नाहीतर मग आपण हा, एक थांबूया. शंका अजून आहे सर. हे जे आपले विभक्ती आपण शिकलोत ना, तर हा. विभक्ती चालवा जे येईल ते शब्द जे आपल्या पुस्तकात दिलेले त्याच्यावरच विचारतील का अजून काही दुसरे पण विचारू शकतात? म्हणजे दुसरे विचारू शकतात ना. त्याच्यामध्ये हा, काही पण मग बदल नसतो. फक्त इकारांत शब्द म्हटल्यानंतर बरेचसे इकारांत शब्द असतात. म्हणजे तुम्ही मग त्याच्यामध्ये हे जे आपलं काय म्हणतात मुनी शब्द घ्या का दुसरा कोणताही शब्द घ्या, विभक्ती तर सारख्याच असतील सगळ्यांच्या. सर, पण पुस्तकात आकारांत आणि पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी मध्ये गोंधळ होतो ना, जरा कन्फ्युजन होतच पण अजूनही. आकारांत हा पुल्लिंगी वर्ड आहे का हा नपुंसकलिंगी आहे, हे थोडं ओळखायला जरा हे होतं ना. हा हा हा. नाही होतं ना तसं. तशा पद्धतीचं हम्म. काही कन्फ्युजन होईल असं काही देणार नाही. पण साधारणतः शब्दाला विचारायचं म्हणजे पुल्लिंग आहे का नपुंसकलिंग आहे, स्त्रीलिंग तर कळून जातात बऱ्याच ठिकाणी. नाही, आता त्याच्यानंतर उदाहरणार्थ आपण वाचनावरती मंचक जर घेतला वर्ड ना, तर आपण मराठीत कसं की तो पलंग असं म्हणतो आपण. तर आपण तो म्हटलं की साधारणतः हा पुल्लिंगी येतो शब्द ना तो. पण मंचक जे आहे ते नपुंसकलिंगी आहे आपलं पालीत. आता मंचक असं हा थोडं शब्द, मंच आणि मंचक हे वेगवेगळे शब्द आहेत. त्याला क लागलेला आहे. आलं हा का? हा जसा दायक शब्द जो आहे ना, दा म्हणजे देणे आहे की नाही, आणि हा हा दायक म्हणजे काय, ते देणेवाला. देणारा. हा, तसा हा मंच आणि मंचक आहे. म्हणजे मंच म्हणजे काय, नुसताच पलंग होतो असं नाही, खाट पण होऊ शकते. हा आलं का हा. विचार? हो हो. आपण जर समजा मराठीमधून त्याचं हे करायला हा गेलो तर की खाट हा पण होऊ मग. शकते. आणि मंचक म्हणजे काय, मंच बनवणारा म्हणा, किंवा मंच जसा आहे तो वगैरे असा पण त्याचा अर्थ होऊ शकतो. मंचको असं पण आपण त्याला म्हणू शकतो. तर हे मॅडम ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या खूप डीप ऍडव्हान्स मधल्या आहेत या. असं एवढं तुम्हाला खूप कन्फ्युजन मध्ये आम्ही टाकू असं काही हे करू नका. हा, Freedom आहे तुम्ही तसे रेकग्नाइज झाले तर मग काही अडचण नाही ना सर. म्हणूनच मी होतील. विचारले की पुस्तकाच्या खालचे जर आले तर आपल्याला ते लगेच लक्षात येईल. चालेल, पुस्तकाच्या खालचेच टाकू बस. चालेल चालेल. सर जे टाकाल ते आम्हाला सांगून टाका. मी एवढं शिकवायचं काय, आता तुम्हाला पहिल्याच क्लासमध्ये प्रश्नपत्रिका देऊन टाकली असती आणि परीक्षा होईल त्यावेळेस सोडून टाका असं म्हटलं असतं. चला, उद्याच्या दिवशी पण आपण उद्या सोमवार आहे, गुरुवार ना. गुरुवार उद्या मी 9-10 वाजता उद्या गुरुवार आहे सर. गुरुवार उद्या. हा तर उद्याच्या दिवसाचा मी तुम्हाला मेसेज टाकेल. नेमकं मी चालेल सर. घेणार का नंदकिशोर साळे सर घेणार, त्यांच्याशी सर बोलून घेतो सराव मी. परीक्षा घ्या ना. जातं कसं चालेल सर. चालेल हा? सर. सराव चालेल सर. परीक्षा घ्या सर. घ्या ना सर. हो, 5 तारखेनंतर. 5 तारखेनंतर 5-6च्या दरम्यान सराव हा परीक्षा आपण घेणार आहोत. हा, हा. अच्छा अच्छा, 5-6 ठीक आहे. तारखेपर्यंत तुमचं पोर्शन कम्प्लीट होऊन जाईल. हो हो चालेल. जय भीम सर. हा, जय हिंद. ओके, गुड नाईट. गुड नाईट सर.